श्री गुरुचरित्र अध्याय 45 श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धमुनी, श्री गुरुचरित्र तुम्ही देखिले नैनी. तुमचे भाग्य काय मानुमदनी, परब्रह्म देखिले असे. मागे कथानन सांगितले, श्री गुरु संगमी राहिले. पुढे काय अपूर्वतले निरोपावे दातारा. सिद्ध सांगे नामधारकासी, एक वस्ता विस्तारेसी. विचित्र झाले रे दिवशी, एका चित्ते परियासा. नंदी नाम एक ब्राह्मण, सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण. तुळजापुरा जाऊन वर्षे 3 आराधिले. 3 संवत्सर उपवास, द्विज कष्टला बहुवस. निरोप झाला सायासे, चंदला परमेश्वरी जवळी जाणे. नाना परी कष्टता, स्वप्न झाले अवचिता. तुवा जावे त्वरित गाणगा ग्रामस्थानासी. तेथे असती श्री गुरु त्रैमूर्तीचा अवतारू. वेश धरला असे नरू, तेथे ओसलं उत्तमांगी. ऐसे देवीने निरोपिले, विप्रमाणे भले केले. 6 मास का कष्ट विले, जरी तुझे हाती नव्हेची. जगन्माता तुळजाभवानी, तिचा निरोप घेऊनी. आलो तुझ पाशी ठाकोनी, तू दैवत म्हणून या. तू जगदंबा म्हणविशी, आम्हा मनुष्यपाशी पाठविसी. नाव झाले दैवतपणासी, भाग्य माझे म्हणतसे. पहिलेची जरी निरोप देत, हेतुके कष्ट कासया होत. दुराशा धरली चित्त, म्हणून दुःख करी नानापरी. म्हणे मज बरवे होणे, अथवा आपला प्राण देणे. ऐसे बोलून निर्वाणे, विप्र धरले बैसला. सकळ बोपे म्हणती तयासी, आजी स्वप्न झाले आम्हासी. छळण न करी गा देवीसी, निरोपासरसी जाई वेगी. तू तरी आता नचतासी, आम्हा निरोप झाला ऐसी. बाहेर घालू तुम्हासी, देवळात येऊ नेदू. गाणगा ग्रामासी आला, मटीपुस लागला. भक्तजन सांगती त्याला, संगमी आहे गुरुमूर्ती. श्री गुरु आले मठात, द्विज उभा होता चिंतित. भक्तजन सांगती मात, विप्र एका आला असे. सर्वांगी असे श्वेत, स्वामी दर्शना आलो म्हणत. श्री गुरु म्हणती आपण जाणत, संदेह रूपे आला असे. देवीपासून मनुष्यापासी, येणे काय झाले कार्यसी. संदेह करुणी मानसी, कैसा आलासी द्विजवरा. म्हणे स्वामी आपण तमांद, तुझे दर्शन आलो सुबुद्ध. अज्ञाने वेष्टिलो होतो मंद, नेने सोय परब्रह्मा. पापकर्मी पापी आपण, पापात्मा नेने निज खून. पापे संभवलो पूर्ण, आलो शरण तुझ पाशी. आजी माझे कुकर्म गेले, परब्रह्मचरण देखिले. मनोरथ माझे पुरले, कृपासागरा यतिराया. व्रतबंध विवाह झाल्यावरी, व्याधी उद्भवली आपले शरीरे. श्री राहिले माहेरी, स्पर्शो नये शरीर म्हणे. आपले असी माता पिता, सकळ म्हणती जाई परता. दुःख झाले अपरिमिता, संसार तजुनी निघालो. गेलो होतो तुळजापुरा, उपवास केले अपारा. मज म्हणती तू पाप भारा, नव्हे तुझं बरवे आता. निरोपी तुळजादेवी प्रीती, तिथे चंदला परमेश्वरी वसती. तेथे होईल निवृत्ती, पाप जाईल म्हणून. तेथेही कष्ट केले बहुत, नव्हेची काही उपजगत. निरोप झाला जा म्हणत, कृपामूर्ती तुझपाशी. देवता आपण उपगताती, मनुष्य कैसे मज देखती. निर्वाणी आलो तुम्हा प्रती, निर्वाण केला मरणाचा. ऐसे करुणावचन ऐकून, श्रीगुरु बोलती हसून. सोमनाथ ब्राह्मण बोलावून, निरोप देती नाया संगमासी. बरवा संकल्प सांगोनी, स्नान करा षटकुडबोनी. अश्वत्थ प्रदक्षिणा करुणी, वशे टाका दूर त्याची. नवी वस्त्रे द्याती यासी, शीघ्र आणा पारणीसी. ऐसा निरोप देती त्यासी, दोघे गेले झळकरी. स्नान करुणी बाहेर आला, शरीरवर्ण पालटला. अश्वत्थ प्रदक्षिणा करू लागला, सुवर्ण झाले सर्वांग. वशे देती ब्राह्मणासी, जीर्ण वशे टाकीती दुरेसी. जेथे टाकीती ते भूमीसी, क्षारभूमी होय तरित. श्री गुरु म्हणती तयासी, तुझी कामना झाली परियसी. सर्वांग आहे कैसी, अवलोकोनी पाहे म्हणती. पाहता सर्वांग बरवे झाले, तावन मात्र जंगेसी राहिले. पाहता त्याचे मन ब्याले, म्हणे स्वामी असते थोडे. श्री गुरुमूर्ती निरोपिती तयासी, तू संशय करुणी आलासी. मनुष्य काय करील म्हणून मानसी, तेने गुणे राहिले थोडे. त्यासी असे एक प्रतिकार, तुवा कवित्व सांगावे अपार. आमुची स्तुती करावी निरंतर, बरवे होईल तुझ मग. नंदी नामा म्हणे स्वामीसी, लिखित नेने वाचायासी. कैसे करू मी कवित्वासी, मंदमती असे आपण. श्री गुरु म्हणती द्विजासी, मुख उघडी काढी जिवेसी. विभूती शिंपिती तयासी, ज्ञान उपजले ब्राह्मणा. चरणांवरी ठेविला माथा, उभा ठेला श्रोतगता. म्हणे स्वामी मी नेनता, सेवेसी नव्हे आरानुक. मातेचे शोणित पित्याचे रेत, संपर्क झाला जननी गर्भात.
जैसे सुवर्णमुशी असे कडत दिवस चार बुदबुदाकार. 15 दिवस होय स्थिर एक रस ओढी निर्धार. तदी मी काय जाणे गुरु नाही पंचतत्वे मज. मासे एक पिंड होय द्वयमासी क्षीरपाय. तिसरे माशी सर्व अवयव नवद्वारे झाली मग. पंचतत्वे होती एक वायू आप पृथ्वी तेजक. प्राण आला तत्काळिक तदी स्मरण कैचे मज. पाचवे मासी त्वचा रोम. सहावे मासी उच्छवास आम्हा. सातवे मासी श्रोत्र जिव्हा मेदमज्जा दृढ झाली. ऐसे नव मास कष्टत होतो जननीये गर्भात. रुधिर विष्ठामूत्रात कष्टलो भारी स्वामिया. माता बक्षी उष्णक्षार दुःखोय मज अपारी. ऐसे 9 मासवरी माता गर्भी कष्टलो. तदी कैचे तुझे स्मरण वेष्टलो होतो मायावरणे. स्मरलो नाही तुझे चरण मग योनिमुखे जन्मलो. सताचे आम्हाचे आयुष्य लिहिले ललाटेसी. अर्ध गेले वृथानिशी रात्री निद्रा मानवा. उरले आयुष्यात देखा 3 भाग केले विशिका. बाल यौवन वृद्धाप्य एका निर्माण झाले तैवेळी. कष्टुनिया धुरंदर बाळपणी झालो अपार. वाढलो कष्ट भोगीत पार वर्षे 12 लुटली. तदी तुझे चरण स्मरता मज कैचे गा देवराना. कष्टलो मी याची गुन्हा पूर्वजन्म नाटवेची. 2 भाग उरले आपणासी मदने व्यापिले शरीरासी. जैसा पतंग दीपासी भ्रमिजेत उन्मत्त. नेने मी गुरु माता पिता समजताते करी निंदा वार्ता. परस्त्रीवरी करी चिंता कुळाकुळ न विचारी. म्हणा ते निंदा करी वृद्धाच्या चेष्टा करी अपारी. मध्ये व्यापिले असे बारी नाटवी तुझे चरण मज. मग वृद्धाप्य आले शरीरासी उभग होय श्रीपुत्रासी. श्वासोच्छ्वास कपेसी सदा खोकला होय मज. अवयव सर्वही गलित होती केश पांढरे होती त्वरिती. दंतहीन श्रवणे न एक जेती दृष्टी न दिसे नासिक गळते. ऐसा नाना रोग कष्टता तुमची सेवा कधी घडणे आता. स्वामी तारका श्री गुरुनाथा संसार सागरा कडे करी. तुझी विश्वासा तारक धरून या नरवेश. त्रैमूर्ती तुझी एक परब्रह्मा श्री गुरुनाथा. ब्रह्मदेव आपण देखा दुष्टाक्षरे लिहिली कपाडिका. तैसेची ओयनिका श्री गुरुचरणी लागला. नंदीनामा स्तोत्र करता श्री गुरु संतोषी अत्यंता. भक्तासी ऐसा निरोप देत कवीश्वर म्हणा यासी. जे का शेष होते जंगेवरी ते तत्काळ गेले दुरी. नंदीनामा आनंद करी राहिला सेवा करीत देखा. सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरुचरित्र ऐसे परियेसी. कथा करीत कवी परवसी श्री गुरु सेवेसी राहिला. इति श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे द्विजकुष्ठ परिहारो नाम पंचदशोध्याय. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.